अमित शहा यांनी 2 वर्षामध्ये केलेल्या सरकारच्या कामकाजाचा पाढा वाचलेला आहे। तर पुढच्या कालावधीमध्ये देशभर कोणती कामं करण्यात येणार आहेत आणि जनतेपर्यंत कसं पोहोचवलं जाईल यावर सुद्धा प्रकाश टाकलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शिवसेनेकडून जी टीका केली जाते यावर शिवसेनेला त्यांनी टोमणा मारलेला आहे आणि एनडीएमध्ये लोकशाही आहे, त्यामुळे कोणीही टीका करू शकतं, कोणीही बोलू शकतं, अशा प्रकारचा टोमणा सुद्धा शिवसेनेला मारलेला आहे। तर दुसरं वादग्रस्त म्हणजेच एकनाथ खडसे यांचं दाऊद यांच्याशी संपर्क झाल्याचा असल्याचं सुद्धा माहिती पुढे आलेली आहे। मात्र या संदर्भात मुख्यमंत्रीच योग्य तो निर्णय घेतील असं सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं याची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे अमित शहा यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार भाजप या संदर्भात गंभीर आहे आणि यावर एकनाथ खडसे यांना पदावर ठेवायचं की नाही ठेवायचं निवडणुकीसाठी 10वा उमेदवार कुणाचा आहे यावर सगळं राजकीय खेळ अवलंबून आहे। विशेष म्हणजे मॅजिक फिगरसाठी शिवसेना भाजपांनी एकत्रित राहणं तर गरजेचंच आहे, पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकमेकांचा संघर्ष अधिक फायदेशीर ठरेल तो युतीला असं म्हटलं जात आहे। विधान परिषदेसाठी 10 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे। यामध्ये भाजपाचे 5 उमेदवार सहज जिंकतायत तर दुसरीकडे शिवसेनेचे 2 उमेदवार सहज जिंकतायत। शिवसेनेकडे अतिरिक्त 8 मते आहेत। ही मते नक्की कुणाला मिळणार याकडे सगळ्यांची चर्चा आहे। विशेष म्हणजे शिवसेनेची अतिरिक्त मतं मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्हीही प्रयत्नशील असेल असं म्हटलं जातं। जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनीही दुसरा उमेदवार दिला तर मात्र राजकीय गणित बिघडू शकतं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनीही समंजसाची भूमिका घेतली नाही तर या दोन्हीही पक्षांना मोठा फटका बसेल असं म्हटलं जातं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दुसऱ्या जागेसाठी सगळ्यात जास्त आग्रही आहे तर काँग्रेस दुसरी जागा सोडायला तयार नाही आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांशी भांडत राहिले तर त्याचा फायदा भाजप शिवसेना घेण्याच्या तयारीत आहे। येत्या पुढच्या काही दिवसांमध्ये सेना भाजप या दृष्टिकोनातून पावलंही उचललं जाईल असं म्हणतात। मुंबईत शिवसेनेच्या शिववड्याला टक्कर देण्यासाठी भाजपनं नमो टी स्टॉलची संकल्पना आणली आहे। त्यामुळं आता मुंबईत शिवसेनेचे शिववडा आणि काँग्रेसच्या कांदेपोळ्यानंतर भाजपचे नमो टी स्टॉल ही जागोजागी लागणार आहेत। भाजपने मुंबई महापालिकेच्या गट नेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला। सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांची ही संकल्पना आहे। नमो टी स्टॉलबरोबरच नमो फूड स्टॉल ही उपलब्ध करून देण्याची संकल्पना या प्रस्तावात आहे। बेरोजगारांना हे स्टॉल दिले जाणार असून अनधिकृत स्टॉल उभे करणार नसल्याची ग्वाही भाजपकडून दिली जाते। याबाबत शिवसेनेनं सावध भूमिका घेतली आहे तर काँग्रेस, मनसे आणि सपा यांनी मात्र या संकल्पनेला विरोध केला आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ही संकल्पना आणली असून बेरोजगार युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपनं केला आहे। गेल्या वर्षी सणासुदीच्या काळातच तूर डाळीचे भाव 200 रुपयांच्या वर गेले होते आणि हे दर नियंत्रणात आणण्यात सरकारला अपयश होत होतं। त्यामुळे जनतेच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागलं। आता साखरेच्या बाबतीत ते होऊ नये म्हणून सरकारने आतापासूनच खबरदारी घेतली आहे। कारण आता श्रावण महिना, त्याच्यानंतर गणपती आणि दिवाळी हे सण तोंडावर आहे आणि त्यामुळेच या कालावधीमध्ये साखरेचे दर वाढू नयेत म्हणून सरकारने साखरेच्या साठेबाजीवर नियंत्रण आणले आहे। होलसेल विक्रेत्यांना 5000 क्विंटलपर्यंत तर किरकोळ विक्रेत्यांना 500 क्विंटलपर्यंत फक्त साखर साठा करता येणार आहे। त्याच्यावरती जे साखर साठा करतील त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे। ऑक्टोबर 2016 पर्यंत हे साखरेच्या साठेबाजीवरचे निर्बंध कायम राहणार आहेत। त्यामुळे कदाचित साखरेचे दर नियंत्रणात राहतील आणि तूर डाळीप्रमाणे सरकारला जे जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं ती पुनरावृत्ती साखरेच्या बाबतीत होणार नाही अशी चिन्ह आहेत। डोंबिवलीतील रासायनिक ब्लास्टमुळे पूर्ण डोंबिवली शहरच हादरलं। डोंबिवली शहरातील रहिवाशांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या खिडक्या असो, त्यांचे दरवाजे असो किंवा वस्तू असो, सर्वांचं नुकसान झालेलं आहे। परंतु सर्वात मोठं नुकसान आहे ते इमारतीचं झालेलं आहे। कारण या ब्लास्टमुळे त्या इमारती हादरलेल्या आहेत। ज्याप्रमाणे भूकंप होतो त्याप्रमाणे इमारती बिथरलेल्या आहेत। एकंदरीतच ह्यामुळे या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं झालेलं आहे। जे एक्सपर्ट आहेत ते सांगतात की स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुमची इमारतीची क्षमता काय आहे किंवा किती डॅमेज झालेलं आहे, त्याचं आयुष्य किती कमी झालं हे
तुम्हाला कळणार आहे, तुम्ही सुरक्षित घरी राहता का नाही हे कळणार आहे. त्याच अनुषंगाने जी माणसं घाबरलेली आहेत, त्यांच्या मनात जी भीती निर्माण झाली आहे, त्यासाठीही ही एक स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांनी आता पुढे येऊन स्ट्रक्चर ऑडिटचा मार्ग स्वीकारलेला आहे. तर KDMGने ह्यासाठी क्लस्टर ऑडिट करणंही गरजेचं आहे, जेणेकरून जो डोंबिवलीकर आहे ह्या पुढे सुरक्षित घरी राहू शकतो, शांततेत झोपू शकतो व चिंता त्याची दूर होऊ शकते आणि मनातली भीती थोडीफार कमी होऊ शकते. देवतारी त्याला कोण मारी ह्या म्हणीचा प्रत्यय आलेला आहे ठाण्यातील डोंबिवली भागामध्ये. डोंबिवली भागामध्ये एक रासायनिक ब्लास्ट झाला होता. रासायनिक ब्लास्टची तीव्रता जवळपास 4 ते 5 किलोमीटर लांबपर्यंत जाणवली. तिथले काही लोक जखमी झालेले आहेत, एवढ्या लांबचे लोक जखमी झालेले आहेत. काही क्लासेसमध्ये बसलेले विद्यार्थी जखमी झालेले आहेत. परंतु त्याच ब्लास्टच्या जवळ 50 मीटरवरती असलेल्या एका इमारतीमध्ये 2 छकुल्या मात्र बचावलेल्या आहेत. एक जी चिमुकली आहे तिचं एका महिन्यापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झाली होती. तिचं वय अवघे 2 महिने होते आणि तिच्या अंगावरती पूर्ण बाल्कनीचा स्लॅब पडला होता, परंतु तिच्यातून ती बचावली. तिला एकही क्रॅश झालं नाही, तिला एकही जखम झाली नाही. तर दुसरी चिमुकली होती ती अवघी 10 दिवसांची होती. तिच्या कानातून रक्त आलं, तिला काचेचा एक मार लागला, पण तीही सुखरूप बचावलेली आहे. पिंपरी चिंचवडच्या निगडीतल्या भक्तिशक्ती चौकात 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण अपघातग्रस्त ट्रकमध्ये रुग्णालयात लागणारे हायड्रोजन गॅस सिलेंडर होते. अपघातानंतर या हायड्रोजन गॅस सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळीच त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ही गॅस गळती आटोक्यात आणल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक बऱ्याच काळ विस्कळीत होती. मुंबईचा सुधारित विकास आराखडा जनतेसमोर खुला करण्यास मुंबई महापालिका सभागृहाने अखेर मंजुरी दिली आहे. 1 जूनला पालिकेच्या संकेतस्थळावर हा DP प्रसिद्ध होणार असून मुंबईकरांना आपल्या सूचना आणि हरकती मांडण्यासाठी 2 महिन्यांचा अवधी मिळणार आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी DPतील काही तरतुदींना विरोध केला होता. त्यामुळं शिवसेनेच्या भूमीकडं लक्ष लागलं होतं, परंतु शिवसेनेनं प्रस्तावित विकास आराखडा जनतेसमोर मांडण्यास पाठिंबा दर्शवला, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनं प्रस्तावाला विरोध केला. जनतेकडून सूचना हरकती प्राप्त झाल्यानंतर पालिकेची कमिटी योग्य त्या सूचना हरकतींचा विचार करून त्याचा DPत समावेश केला जाणार आहे. दर्शवलेल्या त्रुटी दूर केल्यानंतरच अंतिम विकास आराखड्याला मंजुरी देणार असल्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने विकास आराखडा लागू होईपर्यंत यातील तरतुदीवरून चांगलंच राजकारण रंगणार आहे. पुण्यातील स्वारगेट चौकात उभारण्यात आलेल्या केशवराव जयदेव उड्डाण पुलाचं उद्घाटन आज झालं. स्वारगेट परिसरात होणारी वाहतूक कोंडी फुटण्याच्या दृष्टिकोनातून हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कायम वाहतुकीच्या समस्येनं त्रस्त असलेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण आजच्या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी अगदी 7 वाजता या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. अर्थात भल्या पहाटे उठून कामाला लागणं ही बाब अजित पवारांसाठी नवीन नाही, मात्र शहरातील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची मात्र या निमित्ताने मोठी अडचण झाली होती. यातून कुणाला काय संदेश द्यायचा तो जाईलच. दुसरं म्हणजे या पुलाचं काम सुरुवातीपासूनच श्रेयवादात अडकलं आहे. त्यापायी या पुलाच्या कामाचं एकाच दिवशी 2दा भूमिपूजन झालं होतं. इतकंच नाही तर या पुलाची एक बाजू जेव्हा खुली झाली होती तेव्हा देखील त्या बाजूचं उद्घाटन 2दा झालं होतं. आज मात्र तसं काही घडलं नाही. हा पुण्यातील राजकीय पक्षांचा सुज्ञपणाच म्हणावा लागेल. नाल्यावर बांधण्यात आलेल्या इमारतींबाबत औरंगाबाद महापालिका आता आक्रमक झाली आहे. अशा सर्व इमारतींना महापालिकेनं नोटीस बजावलेली आहे. औषधी भवन त्यातील एक इमारत, या इमारतीला 7 दिवसात खाली करावे असे आदेश महापालिका आयुक्त यांनी दिले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबेदन आणले आहे. 7 दिवसात जर इमारत रिकामी केली नाही तर इमारत तोडण्यात येईल असा इशारा महापालिकेनं दिला आहे. तर व्यापारी म्हणतायत की काहीही करा, तोडगा काढा, इमारतीचं नुकसान नको. मात्र या सगळ्यामुळे ज्यांना ज्यांना नोटीस पाठवल्या त्या सगळ्यांचेच आता धाबेदन आणले आहे. रत्नागिरी शहराच्या पाणी आराखड्याचं प्रेझेंटेशन रत्नागिरीचे नगराध्यक्ष असणाऱ्या महेंद्र मयेकर यांनी सावरकर नाट्यगृहामध्ये सादर केलं. याच पाणी प्रेझेंटेशनवरून
शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता। या अगोदर शिवसेनेचे आमदार असणारे उदय सामंत यांनी हे पाणी प्रेझेंटेशन रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहातच करू असं जाहीर केलं होतं। मात्र याला अटकाव केल्यानंतर हे पाणी प्रेझेंटेशन रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी असणाऱ्या खोडके यांच्या केबिनमध्ये शिवसेनेला घ्यावं लागलं होतं। मात्र आज महेंद्र मयेकर यांनी रत्नागिरीकरांसाठी हेच प्रेझेंटेशन रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहामध्ये सादर केलं आणि हे सादर करत असताना मोठ्या संख्येनं रत्नागिरीकर यावेळी उपस्थित होते। त्यामुळे महेंद्र मयेकर यांनी शिवसेनेला चांगलंच पाणी दाखवलंय अशी चर्चा सध्या रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहे। मूल होत नाही आणि सिद्धी प्राप्त करून देण्यासाठी बाबाच्या नादी लागणाऱ्या नाशिकच्या एका तरुणाला भोंदूबाबाने लाखो रुपयाचा गंडा घातलेला आहे। सिद्धी प्राप्त करून देणं, त्याचबरोबर जो बाबा होता त्या बाबाला स्वतःला रेल्वेमध्ये टीसी व्हायचं होतं आणि टीसी होण्यासाठी रेल्वेतीलच एका व्यक्तीला 40 लाख रुपये द्यायचे असं त्यांनी आपल्या भक्तांना सांगितलं आणि भक्तांकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळलेले आहे। जो नाशिकचा तरुण आहे त्यांनीच जवळपास 40 लाखाहून अधिकची रक्कम ही बाबाच्या झोळीत टाकलेली आहे। 4 दिवस उलटून गेलेत। गोहटी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय, मात्र अद्यापही बाबा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। एकतर्फी प्रेमातून भर दिवसा एका अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार करून तिची निर्गुण हत्या केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे। लातूर जिल्ह्यात राहत असलेल्या प्रदीप कणसे त्याच्याच गावातील मोहिनी सूर्यवंशी हिच्यावर एकतर्फी प्रेम होते। ही मोहिनी आपल्या मावशीकडे नगरमध्ये आल्याचं कळल्यावर प्रदीप देखील तिच्या पाठोपाठ नगरमध्ये आला आणि त्याने मोहिनीला लग्नाची विचारणा केली। मोहिनीने लग्नाला साफ नकार दिल्याने त्याचा राग येऊन प्रदीपने आपल्याजवळ असलेल्या कोयत्याने मोहिनीवर वार केले आणि तिची निर्गुणपणे हत्या केली। विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर प्रदीप स्वतःहून अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली। दरम्यान पोलिसांनी प्रदीपला अटक केली असून यामागील नेमकं कारण काय आहे याचा तपास आता करत आहेत। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील तळगाव येथे एका शेतामध्ये 50 जनावरांचा ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने मृत्यू झाला आहे, तर 70हून अधिक जनावरे गंभीर आणि अस्वस्थ स्थितीत आहेत। तळेगाव येथील अतुल सराफ यांच्या शेतामध्ये जवळपास 150 जनावरं चराईसाठी गेली होती। शेतात असलेल्या ज्वारीच्या फुटव्यांकडे आकर्षित होऊन गाई, बैल, वासरू आदी जनावरं फुटवे खाऊ लागली आणि अचानक वीजबाधा झाल्याने जनावरांचा पटापट विवळून मृत्यू होऊ लागला। वीजबाधेने 50 पेक्षा जास्त जनावरे दगावली असून त्यापेक्षा अधिक गंभीर अस्वस्थ आहेत। जवळपास 70हून अधिक जनावरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांकडून होत आहेत। त्यांच्यात यापूर्वी देखील ज्वारीचे फुटवे खाऊन मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू झाला आहे, परंतु यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांना, पशुपालकांना फटका बसला आहे। हायड्रोजन सायनाइड असे विषारी द्रव्य विष हे ज्वारीच्या फुटव्यांमध्ये असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। मराठवाड्यामध्ये आता पाण्याचं दुर्भिक्ष जास्त जाणवू लागले। त्यातल्या त्यात हिंगोलीची परिस्थिती अत्यंत बिकट बनत चालली आहे। वसमत तालुक्यातल्या साथेपळ येथे 31 वर्षीय महिला विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता त्या विहिरीमध्येचा तोल जाऊन ती पडली आणि दुर्दैवानं तिला भरपूर इजा झाली। तिला वसमत ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि सत्वशिला मुळे असे या महिलेचं नाव आहे। आता या महिलेची प्रकृती स्थिर आहे तरीसुद्धा या गावाला गेल्या अनेक दिवसांपासून या पाण्याच्या झळा सोसाव्या लागतात। गेल्या 15 दिवसापूर्वीच वसमत तहसीलदारांनी या गावाला टँकर सुरू केलं आहे, पण ठेकेदारांनी इथं टँकरच अद्यापपर्यंत आणलं नसल्यामुळं या गावाची तहान अद्यापपर्यंत भागली गेली नाही। सुदैवानं गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव आज वाचला आहे, तरीसुद्धा हे संकट पूर्णतः टळलं नसून त्यामुळे शासनानं आणि इथल्या अधिकाऱ्यांनी या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने बघणं आता गरजेचं ठरलं आहे। कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। जिल्ह्यातल्या अनेक नद्यांनी तळ गाठलेला आहे, त्यामुळं या नद्यांचं संरक्षण करण्याची वेळ गावकऱ्यांच्यावर येऊन ठेपलेली आहे। भोगावती नदीपात्रात सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। भोगावती नदीपात्रा शेजारी असणाऱ्या तारळे गावातील ग्रामस्थ या नदीपात्रामध्ये थांबून नदीचं संरक्षण करतायत। असणारं पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून हे गावकरी रात्रंदिवस थांबून या नदीचं संरक्षण करताना आता सध्या दिसत आहेत।
काल उशिरा जालना शहरासह परिसरामध्ये मोठा सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शहरालगत असणारी झाडे उन्मळून पडल्यामुळं रस्त्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. त्यामुळं वाहन चालकांना आपला रस्ता बदलून दूरच्या रस्त्याने जावं लागलं आणि शहरातील आणि ग्रामीण भागातील परिसरातील लाईनसुद्धा रात्रभर गेल्यामुळे लोकांना आपल्या रात्र अंधारातच काढावं लागल्या. आज सकाळपर्यंत ह्या सगळ्या परिसरातील झाडे हटवण्याची काम जोरात सुरू होती आणि त्यानंतरच या परिसरातली खोळंबलेली वाहतूक ही सुरू झाली. या झालेल्या 2 तास पावसामुळे प्रचंड प्रमाणात जी काही भाजीपाल्यांची पिकं होती या पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान झाले. त्यासह शहरातील नागरिकांना आणि प्रवाशांना या वादळी वाऱ्यांचा मोठा फटका सोसावा लागला. पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरातील PWD ग्राउंडवर सुरू असलेल्या रॅम्बो सर्कसवर ॲनिमल वेलफेअर बोर्डानं कारवाई केली आहे. रॅम्बो सर्कसकडे हत्ती, घोडे आणि कुत्रे हे प्राणी वापरण्यासाठीची परवानगी नसल्याचा आरोप करत ॲनिमल वेलफेअर बोर्डानं हे सर्व प्राणी ताब्यात घेतलेत. तर दुसरीकडं रॅम्बो सर्कस प्रशासनानं ॲनिमल वेलफेअर बोर्डाची कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. प्राण्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळलं जातं आणि प्राणी वापरण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या असल्याचं रॅम्बो सर्कसनं म्हटलंय. ॲनिमल वेलफेअर बोर्डाच्या कारवाई विरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही रॅम्बो सर्कस प्रशासनानं स्पष्ट केलंय. तुर्तास 20 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या रॅम्बो सर्कसमध्ये आता यापुढचे जे सर्व खेळ आहेत ते प्राण्यांविनाच होणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.